प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना सौभाग्यवती प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर सौभाग्यवती पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापक डॉक्टर दीपक सुभाषराव सूर्यवंशी यांनी लिहिलेला महात्मा फुले यांचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हा लेख क्रमांक 11. डॉक्टर दीपक सूर्यवंशी हे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर गेली 14 वर्ष मराठी विषयाचं अध्यापन कार्य करत आहेत. औसा जिल्हा लातूर इथल्या श्रीयुत कुमारस्वामी महाविद्यालयात तासिका तत्वावर, तर कळंब इथल्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून लोकसंस्कृती आणि लोककला, भाषा, समाज आणि समकालीन मराठी साहित्य, मराठी पत्रकारितेतील स्थित्यंतर या ग्रंथांचं त्यांनी संपादन केलं आहे. मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप या ग्रंथाचे ते सहसंपादक आहेत. ललितगंध या लातूर जिल्ह्यातील साहित्यिकांच्या ललित गद्याचं त्यांनी संपादन केलं आहे. रंगनाथ तिवारी व्यक्ती आणि वाङ्मय हे त्यांचं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. 2008चा जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी या पुरस्काराने त्यांचा गौरव झालेला आहे. 2010चा इंडियन नेट सेट असोसिएशनचा विद्याभूषण पुरस्कार, 2015चा महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण परिषद जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, 2017चा लोकमंगल फाउंडेशन मल्टीस्टेटचा शिक्षक रत्न पुरस्कार आणि 2018चा रोटरी क्लब ऑफ उस्मानाबाद सिटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार असे पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. 2018चा श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थान डिकसळ यांचा सेवा गौरव पुरस्कार, 2019चा गंगाई बाबाजी महोत्सव आष्टी जिल्हा बीड यांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार हे सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. 2020च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्टामध्ये त्यांनी आपली कविता सादर केली होती. ते कोरोना युद्धा या पुरस्काराने सुद्धा सन्मानित झालेले आहेत. ते वृत्तपत्रात सातत्याने लिखाण करत असतात. तर ऐकूया त्यांचा लेख महात्मा फुले यांचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना तत्कालीन भारतीय समाजात प्रचलित असणारी समाज आणि शिक्षण व्यवस्था आणि तिचं स्वरूप हे लक्षात घेणं आवश्यक आहे. दीनदलितांचे कैवारी, नवसमाज रचनेचे शिल्पकार, आधुनिक भारताचे निर्माते, स्त्री शिक्षणाचे जनक, मानवतावादाचे पुजारी, युगप्रवर्तक महात्मा फुले यांचं कार्य हे कालातीत आहे. शिक्षणातूनच खरं समाज परिवर्तन होतं, म्हणून आधी शिक्षण दिलं पाहिजे याच विचारधारेतून 18व्या शतकात दीनदलित, बहुजन आणि स्त्रियांना योग्य शिक्षण, समानतेचा हक्क सर्वांना मिळाला पाहिजे यासाठी धडपड करणाऱ्या अनेक समाजसुधारकांचा उदय झाला. यामध्ये सर्वात आधी क्रम लागतो तो महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा. तदनंतर याच परंपरेत राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, डॉक्टर बापूजी साळुंखे,
डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मराठवाड्यात शिक्षण प्रचार आणि प्रसाराचं कार्य शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी सुद्धा केलं आहे. बहुजन समाज शिक्षणाच्या परिप्रेक्ष्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. 18व्या शतकात भारतात सर्वत्र इंग्रजांचं साम्राज्य पसरलं होतं. भारतीय समाजाचा इंग्रजी समाज संस्कृतीशी संबंध आलेला होता. अनेक जुन्या चालीरीती, प्रथा आणि परंपरा, अनिष्ट कर्मकांड अशा बाबींमुळे सामान्य नागरिकांसमोर प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या सर्वांचं अवलोकन करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य उत्तम रीतीने केलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अलौकिक आणि व्यापक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर असं म्हटलं. तसंच दुसरे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना हिंदुस्थानचा वॉशिंग्टन असं म्हटलं आहे. उपेक्षित दीन दलित तरुणांना त्यांच्या सामाजिक जीवनात माणूस म्हणून वागणूक देण्यात यावी यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अविरत परिश्रम घेतले. ज्योतिबांचे पूर्वज सातारा इथल्या कटगुण इथे राहत असत. त्यावेळी त्यांचं आडनाव गोरे असं लावलं जाई. पुढे ते पुण्यात स्थायिक झाले. तिथे ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपाला आणि फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यांचा हा व्यवसाय त्या काळामध्ये अगदी नावारूपाला आला. त्यामुळे त्यांचं फुले हेच आडनाव कायमस्वरूपी झालं. त्यानंतर आपल्या व्यवसायात स्थिर झाल्याने ते पुणे इथेच स्थायिक झाले. गोविंदरावांनी धनकवडीच्या झगडे कुटुंबातील चिमणाबाईंसोबत विवाह केला. त्यांना 2 मुलं झाली. त्यातील थोरला राजाराम आणि धाकटा ज्योतिबा. महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक आणि दलितोद्धाराचं काम करणारे ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे इथे झाला. वयाच्या 7व्या वर्षी ज्योतिबा हे शाळेत जाऊ लागले. पण शूद्राने शाळेत शिक्षण घेणं हे महापाप असं तत्कालीन सामाजिक परिस्थितीत मानलं जात असे. त्यांच्या वडिलांना एका मुसलमान आणि एका इंग्रज गृहस्थाने शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं. हे ऐकून महात्मा फुले यांना त्यांच्या वडिलांनी शिक्षण घेण्यासाठी इंग्रजांच्या वस्ती मिशनरी शाळेत टाकलं. याच काळात विचारवंत थॉमस पेन यांचं राईट ऑफ मॅन हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. त्यावेळी त्यांना कळलं की तत्कालीन समाजातील प्रचंड दारिद्र्य आणि धर्मातील विषमता ही ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. या काळात एक प्रसंग घडला. ते त्यांच्या एका मित्राच्या लग्नात गेले होते. मात्र शूद्र असल्याने लग्नात वरातीतून चालताना त्यांना हाकलून देण्यात आलं. तेव्हापासून या प्रसंगावर त्यांनी खूप चिंतन केलं आणि त्यातूनच समाजात असणारी प्रचंड विषमता हिच्या विरुद्ध लढा द्यायला त्यांनी सुरुवात केली. महात्मा फुले यांनी प्रचलित हिंदू समाजातील मतलबी रूढींचा, प्रथा परंपरांचा आणि अंधश्रद्धांचा बारकाईने अभ्यास केला. शालेय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर लहुजी वस्ताद यांच्याकडून त्यांनी शारीरिक व्यायामाचे धडे गिरवले. समाजात असणारी गरिबी आणि श्रीमंतीची दरी दिवसेंदिवस वाढत जाते ही केवळ विशिष्ट वर्गातील सत्ता प्रभावामुळे. त्याने सामान्य लोकांच्या जीवनात प्रचंड मोठी गुलामगिरी येताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली. कोणत्याही सरकारी नोकरीशिवाय सामाजिक कार्य करायचं असा त्यांनी निर्धार केला. भारतीय समाजातील दारिद्र्य दूर करण्यासाठी एकमेव पर्याय आहे आणि तो म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहात सर्वसामान्य व्यक्तीला आणायला पाहिजे. 1848 मध्ये पुणे इथे मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यात त्यांनी काढली. त्याची पूर्वतयारी म्हणून महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला सर्वात आधी शिक्षण दिलं. सावित्री आईंनी आपल्या पतीचं सामाजिक आणि शैक्षणिक कार्य हे अगदी मनापासून केलं आणि याचाच परिणाम म्हणून 1851 मध्ये दुसरी शाळा मुलींसाठी निघाली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या परंपरेला शाळेच्या माध्यमातून सुरुवात झाली.
त्यांच्या सर्वच शाळा अत्यंत व्यवस्थितपणे चालत असल्यामुळे त्याची दखल घेऊन तत्कालीन इंग्रज अधिकारी सर मेजर कँडी यांनी सरकारतर्फे त्यांच्या शाळांना 75 रुपये अनुदान दिलं. 1862 त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहसुद्धा काढलं. 1868 अस्पृश्यांसाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद त्यांनी खुला केला. भारतीय समाजाला प्रगतीकडे घेऊन जायचं असेल तर भ्रामक रूढी, प्रथा, परंपरा, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि कर्मकांड इत्यादी गोष्टींचं उच्चाटन करणं आवश्यक आहे. तसंच आपल्याला ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची कास धरावी लागेल असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि अस्पृश्य वर्गात केलेल्या कार्यामुळे त्यांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता, बुद्धिप्रामाण्यवाद यासाठी ते झगडू लागले. सतीप्रथा विरोध, विधवा विवाह, अंधश्रद्धा निर्मूलन अशा समाजविधायक कार्यात त्यांनी प्रचंड मोठं योगदान दिलं. खऱ्या अर्थाने ते बोलके सुधारक नसून कर्ते सुधारक होते. केवळ शाब्दिक विरोध न करता आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून अनेक ठिकाणी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह ही संस्था सुरू केली. त्याचबरोबर दैन्य आणि दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले जे बहुजन होते त्यांच्यासाठी आपल्या घरातला पाण्याचा हौद त्यांनी खुला केला. भारतीय समाजाचा अन्नदाता, पोशिंदा असणारा शेतकरी वर्ग हा खऱ्या अर्थाने मागासलेला आहे. वर्षानुवर्ष अज्ञान, अंधश्रद्धा, चालीरीती, रूढी, परंपरा, प्रथा आणि गुलामगिरीत अडकलेला आहे. असंघटित असल्याने त्याचे अतोनात हाल होत आहेत हे ओळखून त्यांना एकत्रित आणण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. विविध प्रकारचं ग्रंथलेखन केलं. त्यात शेतकऱ्याचा आसूड हे 1883 सालचं, गुलामगिरी हे 1873 सालचं, ब्राह्मणाचं कसब हे 1855 सालचं ही पुस्तकं महत्त्वाची आहेत. शिवाजी महाराजांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म, इशारा, अखंड आणि सत्सार, तृतीय रत्न हे नाटक इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानरूपी प्रकाशात आणण्यासाठी समाज जागृती केली. मूलगामी आणि तर्कशुद्ध अशा प्रकारचं त्यांचं हे लेखन आहे. त्यांच्या गुलामगिरी या ग्रंथातील या ओळी अगदी सुप्रसिद्ध अशा आहेत. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलं, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. थोडक्यात काय तर शिक्षण हे समाज परिवर्तनाचं दूरगामी असणारं एक प्रभावी माध्यम आहे. दलित, अस्पृश्य, स्त्रिया, शेतकरी, मजूर आणि बहुजन समाज यांच्यासाठी त्यांनी अनाथाश्रम सुद्धा स्थापन केले. आपल्या सर्वांचा समाजाचा कणा असलेला घटक म्हणजे शेतकरी होय याची जाणीव त्यांना होती. त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे असा अट्टाहास त्यांनी केला होता. स्वातंत्र्य, समता, लोकशाही, विज्ञान, इतिहास आणि संस्कृती यावर भर देऊन सामाजिक विचारांमध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली. वयाच्या 60व्या वर्षी त्यांना मुंबई इथल्या कार्यक्रमात सामान्य जनतेच्या वतीने राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली. प्राथमिक शिक्षण हे व्यवहारात उपयोगी पडेल अशा प्रकारचं असावं. अशा प्रकारच्या शाळांसाठी निरीक्षण समिती स्थापन करून त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावं. स्थानिक कराच्या 50% खर्च प्राथमिक शिक्षण व्यवस्थेवर करावा. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिक्षण सक्तीचं आणि मोफत असं उपलब्ध करून द्यावं. तसंच महार, मांग आणि मागासवर्गीयांकरता सरकारने वेगळ्या शाळा सुरू कराव्या. शालेय विद्यार्थ्यांना सहली, प्रोत्साहनपर बक्षिसं, शिष्यवृत्ती देण्यात याव्या. तसंच पारंपरिक शिक्षणापेक्षा प्रशिक्षित शिक्षकांची सुविधा करण्यात यावी. जिथे प्रमाणपत्रित शिक्षकांची नियुक्ती झालेली नसेल तिथे मुळीच अनुदान देण्यात येऊ नये. अशा अनेक शिफारसी
त्यांनी सरकारला केल्या होत्या. शिक्षणाच्या माध्यमातून जे ज्ञान मनुष्याला मिळतं त्यावरून विचारांची प्रगल्भता अवलंबून असते. उच्चभ्रू समाजाने शिक्षण आणि ज्ञानाचे दरवाजे शूद्र अतिशूद्रांसाठी बंद केलेले असल्याने त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती. ज्योतिबांनी दूरगामी शिक्षणाची व्यवस्था ब्रिटिशांकडून अपेक्षित केली होती. त्यांनी तत्कालीन शिक्षणविषयक झिरपत्या सिद्धांताला विरोध केला आणि स्वतंत्र संकल्पना मांडली. पुढे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अलीकडच्या काळात शासनाने सुद्धा प्रयत्न केले आहेत. एकंदरीत महात्मा फुले हे 63 वर्ष चंदनासारखे भारतीय समाजाच्या उत्थानासाठी प्रयास करत राहिले. त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही या मूल्यांवर सातत्याने भर दिला. स्त्री आणि पुरुष यांच्यातील मतभेद त्यांना मान्य नव्हता. ते नेहमी पुरुषांच्या बरोबरीनेच स्त्रियांना सुद्धा अधिकार असावेत, एक स्त्री शिकली तर कुटुंब साक्षर होतं असं मानत. जन्मतः स्त्री आणि पुरुष हे स्वतंत्र आहेत. त्यांना निवडीसाठी समान संधी आहे. मत मांडण्याचा स्त्रियांना सुद्धा सारखाच हक्क आहे. शिक्षक हा समाजाला दिशा देणारा महत्त्वाचा घटक असून शिक्षकाची जबाबदारी केवळ शाळेपुरती मर्यादित नाही, त्याचा समाजाशी सुद्धा घनिष्ठ संबंध निर्माण होणं तितकंच आवश्यक असतं. तसंच शिक्षण क्षेत्रात शैक्षणिक समाजशास्त्र ही संकल्पना महत्त्वाची असून शिक्षण आणि समाज यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास असणं हे सुद्धा आवश्यक आहे, अशी महात्मा फुले यांची दूरगामी मतं होती. ते म्हणत, प्रचलित समाज व्यवस्थेत ब्राह्मणांनी आपलं वर्चस्व गाजवलं आहे. आपण सर्वजण एकाच निर्मिकाची लेकरं आहोत. मग आपल्याच निर्मिकाची म्हणजे देवाची भेट म्हणजे दर्शन घेताना कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज नसते. ज्याप्रमाणे आई वडिलांना भेटायला कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थाची गरज नसते. त्यांच्या या असीम कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्यांना आपलं गुरु मानलं होतं. संत वचन आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अविरतपणे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि विधायक परिवर्तनासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि 28 नोव्हेंबर 1890 रोजी या जगाचा निरोप घेतला.